मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दुचाकीवरून प्रवास, फडणवीस बुलेटवरून विधान भवनात, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर फडणवीसांचा बाईकनं प्रवास, उपमुख्यमंत्री शिंदेही इलेक्ट्रिक कारनं विधान भवनात. माझा बाईक प्रवास लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी पुढील 6 महिने मोठ्या शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून हरताळ, सुनेत्रा पवारांचा मुंबई पुणे असा चार्टर्ड विमानानं प्रवास. शासनाचे इव्हेंट रद्द करा, सध्या पेट्रोल डिझेल वाचवण्याचे जे फोटो सेशन आणि इव्हेंट सुरू आहेत त्यातून बाहेर या. नीट प्रकरणावरून राज ठाकरे आक्रमक, राज्याच्या हितासाठी कठोर भूमिका घेण्याची मागणी. पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, निवडणुकीच्या निकालानंतरच इंधन बचतीचं आवाहन का केलं, शरद पवारांचा सवाल. राहुल गांधींसंदर्भात फडणवीसांनी वापरलेले शब्द चुकीचे, शरद पवारांची टीका. राहुल गांधी देशातील सर्वात रिजेक्टेड नेता असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं. शासकीय अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करावेत, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज्य शासनाकडून परिपत्रक जारी. दैनंदिन वापरामध्ये इलेक्ट्रिक वाहनं वापरण्याचं आवाहन. दिल्लीमध्ये आठवड्यातून 2 दिवस वर्क फ्रॉम होम, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची घोषणा. खासगी संस्थांनाही घरून काम करण्याच्या सूचना. आनंद परांजपे थोड्याच वेळात शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, परांजपेंकडून राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा. विधान परिषद न मिळाल्यानं परांजपे नाराज असल्याच्या चर्चा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्थिक अधिकारांमध्ये मोठे फेरबदल, आर्थिक व्यवहाराचे सर्वाधिकार आता सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवारांकडे. आधी अजितदादांसह प्रफुल्ल पटेल आणि त्रिवेदींकडे होते अधिकार. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंची जयकुमार गोरेंना नोटीस, महिलेचं चारित्र्य हनन करण्याचा गोरेंचा हेतू असल्याचा नोटीशीमध्ये दावा. गोरेंनी 7 दिवसांमध्ये माफी मागावी, अन्यथा कोर्टात जाणार, प्रणिती शिंदे आक्रमक. रुपाली चाकणकरांची जवळपास 7 तास ईडी चौकशी, घराशी आर्थिक संबंध नाही, समता पतसंस्थेमधील खाती बनावट असल्याचं वक्तव्य. दरम्यान गुवाहाटीचा प्रवास खरातसोबत केलेला नाही, चाकणकरांचं स्पष्टीकरण. बोंधू खरातसोबतचे आर्थिक व्यवहार, उपजिल्हाधिकारी अभिजित भांडेच्या अंगलट. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून निलंबनाचे आदेश, प्राथमिक चौकशीमध्ये भांडे दोषी आढळल्यानं निलंबनाची कारवाई. आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचा उद्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर धडक मोर्चा, सरकारसोबतच्या बैठकीनंतर तोडगा नाहीच, राजू शेट्टींची प्रतिक्रिया. ठाकरेंची शिवसेनाही मोर्चामध्ये सहभागी होणार. पुण्याच्या फुरसुंगीमध्ये एका इमारतीमधील रहिवाशांना तब्बल 40 ते 60 हजारांची बिलं. जाब विचारताच अधिकाऱ्यांनी वीज कापली. ऐन उन्हाळ्यामध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांचा मुजोरपणा समोर. तीव्र वादळासह पावसाचा हाहाकार, 100हून अधिक जणांचा मृत्यू तर घरांसह पिकांचं मोठं नुकसान. वादळात पत्र्यासह हवेमध्ये उडतानाचा एकाचा व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल. रायगडच्या आमणवली गावामध्ये पूल कोसळला, उजळ ट्रक पुलावरून जात असताना दुर्घटना, जीवितहानी नाही, मात्र आमणवलीसह 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला.